Hi there, guys. Today we are traveling to my home that is in Jalna. I've just left from my office and my husband. मी माझ्या ऑफिसवरनंच डायरेक्ट स्टेशनला जायला निघालो होतो. इथे पाठीमागं तुम्ही माझं ऑफिस बघू शकता, ही क्वालकॉम बिल्डिंग. माझी बाईक ऑफिसलाच ठेवून मी तसंच डायरेक्ट स्टेशनला जायला निघालो होतो. हिच्या समोर तुम्ही मोठे मोठे बिल्डिंग्स बघताय, ती ऑफिसच्या एरियामध्ये असलेले माय होम पूजा अपार्टमेंट्स आहे. हैदराबादमधले वन ऑफ द कॉस्टलिएस्ट अपार्टमेंट आहे ते. इथं जर राहायचं म्हणलं तर मला भाडं पण EMI वर भरावं लागेल. तसं तर मला खूप उशीर झाला होता ऑफिसमधून निघायला आणि समोरची ट्रॅफिक बघून अजूनच मला धक्का बसला. मला असं वाटलं आज ट्रॅफिकमुळे माझी ट्रेनच सुटते की काय. जसं जसं मी ट्रॅफिक बघत होतो मला वाटत होतं माझी ट्रेन सुटणारच आहे आता. पेट्रोलच्या टंचाईमुळे हैदराबादमध्ये पण पंपांवर रांगा लागल्या होत्या. हैदराबादमधलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर इतकं सुंदर केलेलं आहे की नाशिक फाट्यावरचा पूल मला याची सस्ती कॉपी वाटायला लागलेला आहे. And guys, this is Paradise Biryani. This is world's worst biryani ever. इकडनं लेफ्टला माझी जुनी कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्टचं ऑफिस आहे आणि तिकडेच फार फेमस असलेलं मॅनेजमेंटचं कॉलेज म्हणजे ISB कॉलेज हैदराबादचं इथेच आहे. आणि इथे समोर लेफ्ट साईडला आहे IIIT हैदराबाद, ही वेल नोन रतन टाटांची पुणे. The building in the back is Hyderabad University, guys, one of the top universities in India. And this is what your future looks like after higher education in India. हैदराबादच्या ट्रॅफिकमधून पुढे येता येतं असं वाटलं ॲज इफ आम्ही बँगलोरलाच पोहोचलोय. मला तितकंसं तेलगू नाही समजत, पण या बोर्डवर काय लिहिलं आहे ते डेफिनेटली भावना पोहोचलं. आय एम शुअर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. फायनली ट्रॅफिक बीट करत करत मी लिंगमपल्ली स्टेशनला पोहोचलो आणि आता स्टेशनला पोहोचून मी आता मॅडमला शोधतो आणि आमच्या मॅडम इथे समोरच उभ्या होत्या. हे बघा. Look at this cute doggish boy, guys. We spotted him at the railway station. He was scanning all the bags. After lifetime's wait, the train finally arrived 1 hour late. त्याच्यानंतर आम्ही बघत होतो की आमचा डब्बा कधी येतो, डब्बा कुठे येतो, वगैरे 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 वगैरे. फायनली असं करत 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 आमचा डब्बा नाही आला. त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर तो डब्बा आला. मग आम्ही त्या डब्यामध्ये बसलो आणि आमचा डब्बा खाल्ला. त्या डब्यामध्ये आम्ही आणली होती भाकरी आणि फुलगोबीची भाजी. अँड फायनली 7 hours or 8 hours लेटर आम्ही माझ्या नवऱ्याच्या सासूरवाडीला पोहोचलो. Okay guys, thanks for watching. If you like it, please like, share and subscribe.